4 आगावपणा केला का शेवटी? आता काय करा, माणसं ऐकत नाही, आग्रह असतं मग काय सोडायला लागतंय. रामपूर काय होत्या बर असलं तर सोडतो, मला नाही तर नाही म्हणलं. काय काय करायचं? ह्याच्या आईच्या मालकाचं नाव काय? आहे ना, आपण ह्याच्याकडनं व्यापाऱ्याकडनं घेतलं काय आपलं ते बरोबरीतलं असतं. खात्री तर केलाय का? बर काय मीच खात्री करायचं. नाही तुझ्या परीने, व्यापारी होती माणसं, तुझ्या परीने तू तर केला का खात्री? माझ्यापर्यंत मी केलंय. बर किती वय झाले आता अंदाज? 19 महिना. 19 महिने झालंय. किती गाय गेले म्हणलं का? 4 गाय घातले. आणि दर किती ठेवलाय? तर याला 3000 म्हणते पण या बरं म्हणजे काय असेल ते असेल, समजलं तर पाहिजे ना एवढ्या दराचं आहे म्हणून. तर नाव कोणी काय ठेवली का बाबा असं आहे तसं आहे म्हणून? कधी काय काय जण म्हणते ते खाज्याच्या मागे नाव चालवणारा वासर तयार झालंय. बरं बरं बघू आता काय पुढल्या पुढे सगळं आपलं नशीब म्हणतेत ना. हात काढलं का वाला हाणते. आता गाया दोन्ही बैलाकडे चालू होते का बालाजीला? हा दोन्ही बैलाकडे. आज काय झाल्या गाया? आज त्याला एकच झाली. एक झाल्या? एक झाली हरण्याला सकाळी. त्याला काय नाही, आता कधी तर सोडते मी, सारखं सोडत नाही याला. खजाकडं खाजा टॉप आहे. का बरं कधी बंद केलाय? 1 महिनाभर झालं. परत चालू करणार का नाही? करणार आहे. बर ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्यामुळे. ह्या बैलाची माहिती आता माझ्याकडे म्हणतो मी कशी काढणार? आता सगळंच तुम्हाला माहित आहे, सगळा अभ्यास सगळा कसं काय रे? आम्ही आयतं वासरू तयार करतोय, सगळा खुलासा तुमच्याकडे निघणार आहे. आम्ही नसतं दिसलं का घेणार आहे, पण ती जन्मल्यापासून काय होणं पण सगळं तुम्हालाच माहिती. हे तुम्हाला कोणी सांगितलं का? तुम्ही अभ्यास केलाय कुळ खानदान? माझ्याकडे स्वतः वैयक्तिक अभ्यास केलाय. हरण्या कोणत्या खाणीचं काय? शताभर खाण्याचं म्हणते पण मला कन्फर्म काही कळलं नाही अजून. कळलं नाही. बैल चांगला झाला विषय संपला बाबा. मला बैल खटला पाहिजे. म्हणजे हरण्याचे म्हणजे काढू शकतो का मी खुळीमुळे? 100% काढू शकता. ते तुम्हाला सगळ्याला माहिती, मला एकट्याला नाही, वैयक्तिक महाराष्ट्र कर्नाटकाला सगळ्याला माहिती. काय झालंय माहित? म्हणजे माणसं सगळं निघतं तुमच्यापेक्षा. जत्रा माहित काय सोडा करा. बर एवढा अभ्यास तुमचा परफेक्ट झालाय. खजा कोणत्या खाणीचा? शब्दापूर खाण्याचा. बर मग आता ह्या खोंडाच्या मालकापर्यंत आपल्याला जाता येते का? हा ह्या खोंडाच्या मालकापर्यंत जाता येईल का? जाता येईल की. माहिती मिळवून ठेव. 100%. हा परतच्या भेटीला आपण चक्कर मारून येऊ. बैल चांगला सांभाळाय. आता पावसामुळे जरा चोपलीत सोड कर. बर तेवढं एवढं व्हायचं. काय करायचं? ऊन पडलं की नाही सारखी स्वच्छ धुवायची, सारखी धुयावर जोर ठेवायची. काल पाऊस होता लय. हा पाऊस होतं मग आज पण काय जरा इकडे पळापळी म्हणून काय जरा ऊन पडलं की सारखं धुयावर जोर ठेवायचं, पाणी सारखं मारायचं. कारण का माहितीये का, अंगावर तेलकट भाग आलेला असतो. आरामात काय करायची गरज नाही, पण काय करू नका खेळ खंडोबा. त्याच्या वयानुसार होते ते. शेंगा येते ना त्याच्या शेंग बाहेर कधी दिसेल, वसंडीच्या वरच्या बाजूला दिसायला पाहिजे. तर खात्री केल्याशिवाय ह्या खाणीचा आणि त्या खाणीचा म्हणजे जाहीर करायचं नाही. खात्री पाहिजे. बरोबर आलं का लक्षात? हा तेवढं सांभाळायचं. बालाजी किती वर्ष झालं त्या कामात आहेत? मी साधारण किती वर्ष झालं? 2019 पासून आहे. हा शाळा सोडलं का? 2019 ते 25. बालाजी 5-6 वर्षात काय अनुभव आला नेमका? आता वळू मालक झाला, आता फोन तर वाजत असतील. हा लोकांचं विषय तर कानावर येत असतील. काय अनुभव काय आला? काय करायला पाहिजे नेमकं खिलारवाडीसाठी? खिलारवाडीसाठी काय नाही, आपण सगळ्याने फक्त बैलवाल्याने बरं बैल चांगली पळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. चांगलं कोणाकडनं शिकून घ्यायचं?
चांगलं जाणकार माणसाकडनं शिकून घ्यायचा आणि विषय सगळ्यात मोठा काय झालाय सांगा, जो कुठं तर बैल आणते 50-60 हजारचा अवताचा असेल, शेंब्या गाठल्या गुलाल मारला, मी ओळू आणला, पण कुठलं तर गैला सोडून वासरू कसं पुढं पिढी काय बरं त्याचं पैशापुरतं मर्यादित झालं, पुढं वासरू कसं निवडायचं मग ते बालाजी जाणकार कुणाला म्हणायचं मग? जाणकार जो खरंच शेवट पहिल्यापासून ते शेवटपर्यंत अजून जे वयस्कर आहेत ते आता भारत मामा उदाहरणार्थ पक्का ह्याच्यापेक्षा पहिलं होता की सरजा आपला पक्का मामा काय ते बर पळसवडे तसल्या माणसांकडनं जरा अनुभव घ्यायचा. बर बर हा म्हणजे जुन्या जाणकार माणसाकडनं अनुभव घेतला का आपल्याला. आणि आता काय विषय काय झालाय, कुठला पण बैल कसा पण गुर्र मग पुढं आतापर्यंत मर्यादित झालं बाबा, माझ्याकडे 4-4 ओळख येते, 5-5 ओळख येते, अरे ओळख आहेत पण त्याची पैदाच पडली पाहिजे त्या जातीची, असा विषय सगळ्यात मोठा. आता मी पण बैल पाळलोय की उपयोग काय, त्याचा उपयोग झाला पाहिजे पुढं बाबा, ह्या बैला पहिला बैल होता आता वासरू झाला असं हे जाहीर झालं पाहिजे. एवढं कळाय फक्त वळवायला एवढंच माझं मागत, म्हणजे विस्तार वाढला पाहिजे. हा कुठलं तर बैल सोडून कुठल्या तर गायला मात्र करू नका, एवढं माझं काय. म्हणजे खिलारवाडीसाठी हा विचार महत्वाचा आहे. हे विचार महत्वाचा आहे. दुसरा तुम्ही 10 लाखाच घ्या नाही तर 11 लाखाच घ्या, बैल तेवढा जातीचा पारकवन घ्या, 100% तुम्हाला वासरच पैदास आणि नंतर पुढे चांगलं होणार, बाकी काय नाही. बर बालाजी, हा झाला पहिला मुद्दा खिलारवाडीसाठी. बर आता खिलार आम्हाला घ्यायचा आहे, वासरू घ्यायचा आहे, कालवड घ्यायचा आहे, गाई घ्यायची आहे, बैल घ्यायचा आहे, यासाठी फोन येत आहेत का? येते 100% येते. बर मग त्या येणाऱ्या फोनमधून किती टक्के लोक घडवतात ओरिजिनल गोष्टी? 100% म्हणजे फक्त 20% घेणार असते. बर बाकीचा सगळा नुसता एसी खाली बसून अभ्यास चालू असतो, एवढं मात्र गॅरंटी माझी. एसी खाली बसून हा नुसतं विचारत असतील हे कसा ते कसा, समोर येऊन घ्यायच कोणाच धाडच नाही. आणि खरंच माणूस जातीवंत फक्त 20%च माणूस घेणार असते. हा कोणतर बसून शहर राखणार लय जण नाही ह्या आपल्या खिला क्षेत्रात तर बरं का. ह्या अनुभव कधीपासून आला? अनुभव लय आता कमी वयाचा अनुभव, मी बोलून आता पण ह्या गोष्टीची जाणीव कोण करून दिली होती का तुला याआधी? जाणीव आपल्याला राजसाहेबांनी दिली होती. काय म्हणून दिली होती? बालाजी माणसं ओळखायला शिक, सगळ्यात मोठा गोष्ट आहे. आपल्याकडनं फक्त अंदाज काढते माणसं, म्हणजे कसं आहे अंदाज काढते ते खरं रूप इथं समोर आल्याशिवाय येत नाही. आणि राजसाहेब प्रत्येक वाक्य असतं समोर या, बरोबर कोणी पण सांगू द्या फक्त समोर या. ते तुला पण एकेकाळी काय वाईट वाटलं होतं का समोर या? वाईट वाटलेलं की, पण समोर या का म्हणते ह्याला का कळणार माणसं आहे, स्वतःला ताप व्हायल्यावर कळतो. आज माझ्या डोक्यात मला सांग, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 26 फोन आहेत. 26 फोन मधलं कुणाकुणाचं काय काय डोक्यात राहतं सांगा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट फक्त बोलणारे जास्त येते, इथे येऊन समोर घेणार कोण नाही, कोण सुद्धा नाही. ही वेळ राजमाळगेने पार केली का? सगळं तुम्हाला मी आता उतरलोय केला क्षेत्रात. राजसाहेब भारत लय दिवसापासून आहे ती सगळी चॅनल ते आता नाही, सगळ्यात एक चॅनल खिल्लार शेतकरी शान होते. आणि तेव्हा पण आणि मध्ये पण सांगितलं मला खिल्लार शेतकरी शान पासूनच मला या क्षेत्रात उतरलोय. ज्याला ओरिजिनल टिकायचं आहे क्षेत्रात, तर ओरिजिनल धडपडणाऱ्या माणसासोबत जर दोस्ती केली तर तो टिकेल का? टिकणार, 100% टिकणार. उगा आयऱ्या गेरायचे 24-30 सेकंदाची 15 सेकंदाची एडिटिंग करून व्हिडिओ करून काय उपयोग होणार नाही. एडिटिंग करतच मर्यादित चांगलं दिसतं. खरं रूप जर ओळखायचं असेल खरं तर तुम्ही लावा ना, अर्धा तासाची मुलाखत ओरिजिनल दावा ना, मग त्याला काय अडचण आहे. तुम्ही उगाच फक्त तोंड तेवढं दाखवणार, शिंग तेवढं दाखवणार, जेवढं चांगलं आहे तेवढं पार्ट दाखवणार, माणसाला एडत करणार. या अशा गोष्टी चालल्या त्या. घडलंय सत्य घडलंय. माणसाने काय काय त्या चॅनलमध्ये बोलून माणसं पण करायचे. पुण्यापासून सातारपासून कोल्हापूरपासून माणसं का बरं येते, त्या फोटो तेवढा चांगला दिसते. समोर आला का हायच खाली मुंडी घालून माणसाला मागं जायची पाळी येते. 100% ते घडलंय हो. असं मी विचार करा. म्हणून आपलं जे वैयक्तिक आहे, आपलं जे आहे ना, ते सगळं तुम्ही पूर्ण कंटिन्यू जावा. तुमच्याकडे लोखंड असू ना तुम्ही दावा, पण तुम्ही थोडक्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं मन जाऊन बसवू नका, हे माझं कर्तव्य. बालाजी चॅनलची कामगिरी चालू असल्यापासून तुम्ही कधीपासून ओळखताय? ह्या चॅनलची कामगिरी कधीपासून ओळखताय? मी 2019 पासून पहिला कॉन्टॅक्ट तुमचा माझा झाला होता. माझ्यापेक्षा सोन्या नावाचा बैल होता पहिला स्टार्टिंग 2019ला. तेव्हापासून आतापर्यंत या क्षेत्रात आहे ते तुमचं माझा संबंध आहे, अजून सुद्धा आहे. आणि या खिल्लार शेतकऱ्या शानमुळेच मी इथपर्यंत आलोय. सगळ्यांची माहिती झाली, पहिला तुमची ओळख झाली, मग आज जगापर्यंत सगळा बालाजी कांबळे काय आहे तेव्हा दिसला. बर मामा नमस्कार. नमस्कार हो सर. काय बाहेर गेलात तुम्ही?
बर बर